सांगली लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सांगलीत भाजपा उमेदवाराला मताधिक्य देणाऱ्या आमदार आणि नेत्यांसाठी 10 लाख किंवा सोन्याचा कडे तर मिरजेत 5 लाख रुपये बक्षीस देण्याची भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची भर सभेत ऑफर। 5 लाख रुपये बक्षीस आहे। 5 लाख रुपये बक्षीस आहे। अजून बक्षीस आहे पण आज जाहीर करायचं आहे। माढ्यातील भाजपचा उमेदवार अखेर ठरला। भाजपकडून उमेदवारांची 12वी यादी जाहीर। रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं नाव फायनल। सांगली लोकसभेसाठी उमेदवारीच्या हालचालींना वेग। वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बदलला। प्रकाश शेंडगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। समाज इतिहासापेक्षा कर्तृत्व पाहतो। दादा घराण्याशी वाद करण्याची मला आवश्यकता वाटत नाही। जयंत पाटलांचा वसंतदादा घराण्याला टोला। ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पोलीस व अन्न भेसळ पथकाने छापा मारून 5.5 लाखांची सुगंधी तंबाखू केली जप्त। दोघांना अटक। डॉक्टर सुजय विखे खासदार दिलीप गांधींच्या भेटीला। बंद खोलीत अर्धा तास केली गुप्तगू। तर नगरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते करणार भाजपचा प्रचार। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावारिस म्हणणं, यावरून भाजप सरकारला किती मस्ती चढली आहे हे दिसून येते। जयंत पाटील। नांदेडमध्ये दुष्काळामुळे चिमुकलीचा बळी। पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू। तर राजकारणात मशगूल असलेल्या सर्व राजकीय पक्षांचं दुर्लक्ष। नीरव मोदी प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी सत्यव्रत कुमार यांची बदली। ईडीच्या सहसंचालक पदावरूनही हटवले। केसवर परिणाम होण्याची शक्यता। आणि सांगली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारीबाबत स्वाभिमानीकडून ऑफर। उमेदवार उद्या घोषित होण्याची शक्यता। हेडलाइन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड मिरज। हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज। मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया। मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया। फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है। इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है। वापस एयरटेल। एक्चुअली ना, बिल्कुल सही किया। सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन। हाँ, मैं ही बोल रही हूँ। सब कुछ ट्राई करो फिर सही चलो।